आज आपण बेसिक मॅथमॅटिक्स लेक्चर घेणार आहोत. तर त्यामधली जी आपला कन्सेप्ट असणार आहे ती आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ जिओमॅट्री. ह्या टॉपिक वरती आपण आजचं लेक्चर घेणार आहोत. तर मराठीमध्ये त्यालाच काय म्हणतो, भूमितीतील मूलभूत संबोध, भूमिती, जिओमॅट्री. तर बऱ्याच लोकांना हे जे कन्स्ट्रक्शन ओरिएंटेड हा जो मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे याच्यामध्ये बऱ्याच लोकांना अडचण निर्माण होते. त्याचं कारण आहे की काय बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती नाहीत. ज्या मुलांना आर्ट्समध्ये म्हणजे पेंटिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना थोडाफार या सब्जेक्टमध्ये सुद्धा इंटरेस्ट निर्माण होतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या बेसिक गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वगैरे सुद्धा पुढचं जे आहे ते काय जाईल, इझी जाईल. म्हणून आपण सर्व आधी सुरुवात करताना काय करणार आहोत, बेसिक पासून जिओमॅट्रीला सुरुवात करणार आहोत. तर या बेसिक कन्सेप्ट ऑफ जिओमॅट्री मध्ये बरेचसे असे कन्सेप्ट्स आहेत जे आपण मॅथमॅटिक्स मध्ये नेहमी बघतो कन्स्ट्रक्शन करत असताना, पण ऍक्च्युअल मध्ये बऱ्याच गोष्टींचा डिफरन्स जो आहे तो आपल्याला माहितीच नाही. आपल्याला पॉइंट माहिती आहे, बिंदू माहिती आहे, आपण त्याला मराठीमध्ये कधी कधी टिंब सुद्धा म्हणतो. बिंदू, पॉइंट. प्लेन माहिती आहे, एरोप्लेन नाही, प्लेन, फ्लॅट सरफेस, त्यालाच मराठीमध्ये प्रतल म्हणतो. पॅरलल लाईन्स, कॉन्करंट लाईन्स, समांतर रेषा, समांतर रेषा, एक संपाती रेषा. तर अशा बऱ्याचशा ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आज आपण शिकणार आहोत. तर त्याच्यामधली जी पहिली कन्सेप्ट आहे ती आहे पॉइंट. हा एक फ्लॅट सरफेस आहे. हा जो बोर्ड आहे हा काय आहे, एक फ्लॅट सरफेस आहे. आणि ह्या फ्लॅट सरफेसलाच आपण काय म्हणतो, प्लेन म्हणतो. मराठीत त्याला प्रतल म्हणतो. आणि ह्या फ्लॅट सरफेस वरती तुम्ही कुठेही डॉट काढला त्या डॉटला, त्या टिंबाला काय म्हणायचं, पॉइंट, बिंदू म्हणायचं. मग एवढे सारे समजा मी डॉट्स काढतो, म्हणजे एवढे सारे मी पॉइंट्स काढतो, मग ते ओळखायचे कसे, तर प्रत्येक पॉइंटला तुम्हाला काय करावं लागतं, नाव द्यावं लागतं. मग ते नाव जे देतो ते आपण कशामध्ये देतो, कॅपिटल लेटर मध्ये. कॅपिटल लेटर ABCD A to Z पर्यंत जेवढे पण आहेत ते तुम्ही कोणताही लेटर तुम्ही वापरू शकता पॉइंट देण्यासाठी. म्हणजे हा पॉइंट झाला माझा B, हा सॉरी A, हा झाला B, हा झाला P, हा झाला X, हा झाला Z. तर जर मी म्हटलो की पॉइंट A, तर माझा पॉइंट A हा असणार आहे. मी जर म्हटलो पॉइंट Y, तर Y प्रेझेंट नाही आहे. मग समजा मी इथं Y काढतो, हा माझा Y पॉइंट. पॉइंट X, तर हा झाला पॉइंट X. पॉइंट म्हणजे बिंदू हा कशावरती असतो, प्लेन वरती असतो, प्रतलावरती असतो. प्रतलावरती असतो. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत आणि शिकलंच पाहिजे. आळशी बनवू नका. कोरोनाच्या काळात आळशी बनवू नका, शिकलंच पाहिजे. माझे व्हिडिओ लेक्चर बघत राहा आणि बेसिक गोष्टी सर्व समजून घ्या. बरोबर. पॉइंट झालं, हा काय झाला, पॉइंट झाला. म्हणजेच मराठीत त्याला काय म्हणतो, बिंदू. पुढची जी कन्सेप्ट आहे, पुढची जी मूलभूत संबोध आहे तो आहे लाईन, रेषा. म्हणजेच काय, लाईन.
याच्याच सोबत अजून एक दुसरी कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, तो म्हणजे रेषाखंड म्हणजेच लाईन सेगमेंट. मराठीत त्याला काय म्हणतो, रेषाखंड, लाईन सेगमेंट. रेषा लाईन म्हणजे काय, कशाला लाईन म्हणायचं आणि सेगमेंट कशाला म्हणायचं, याच्यामध्येच जे 4th स्टँडर्ड पासूनचे जे मुलं आहेत 7th स्टँडर्ड पर्यंत ते सगळे याच्यामध्येच अडकतात. त्याच्यामध्येच अडकतात 7th स्टँडर्ड पर्यंतची मुलं. लाईन कशाला म्हणायचं, लाईन सेगमेंट कशाला म्हणायचं. तर लाईन म्हणजे काय, तर समजा लाईन म्हणजे 2 पॉइंट एकमेकाला जॉईंट होतात, 2 पॉइंट एकमेकाला जॉईंट करणं. पण आता मग इथं सुद्धा 2 पॉइंट लाईन सेगमेंट म्हणजे इथं सुद्धा तेच. लाईन सेगमेंट म्हणजे 2 पॉइंट एकमेकाला जॉईन करणं, लाईन म्हणजे 2 पॉइंट एकमेकाला जॉईन करणं. पण लाईन आणि लाईन सेगमेंट मध्ये फरक काय आहे, तर लाईन जी असते, लाईन दोन्ही एंड्सला इन्फिनिटी मध्ये एक्सटेंड होऊ शकते. तुम्हाला वाटेल तेवढी मोठी लाईन तुम्ही काढू शकता, तुम्हाला वाटेल तेवढी, म्हणजे दोन्ही बाजूंनी लाईन काय होते, एक्सटेंड होते, त्या साईडने पण आणि ह्या साईडने पण. बट लाईन सेगमेंट एक्सटेंड होत नाही. ए बी हे काय त्याचे, हे काय या लाईन सेगमेंटचे एंड पॉइंट्स. लाईन सेगमेंट रेषाखंड वाढत नाही, पण रेषा लाईन ही इन्फिनाइट टाइम्स मध्ये वाढते. तुम्ही त्याला कितीही वाढवा, कितीही मोठी लाईन काढा, लाईन थांबत नाही. लाईन दोन्ही बाजूंनी काय होते, एक्सटेंड होते. लाईन सेगमेंट एक्सटेंड होत नाही. लाईन सेगमेंट ए बी पी क्यू, लाईन पी क्यू, लाईनला इथे सुद्धा नाव देतात लाईन एल, म्हणजे तुम्ही असं पण म्हणू शकता, आता नेम देताना लाईन पी क्यू. तुम्ही उलट सुद्धा म्हणू शकता लाईन क्यू पी आणि लाईन एल. सेगमेंट मध्ये सेगमेंट ए बी, सेगमेंट बी ए चालतं, पण सेगमेंटला एंड असतो. सेगमेंट हा काय असतो, लिमिटेड असतो. आणि लाईन ही तुम्ही कितीही वाढवू शकता, कितीही एक्सटेंड करू शकता, कितीही एक्सटेंड करू शकता. लाईन आणि लाईन सेगमेंट हा काय त्याचा डिफरन्स आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता याच्यासारखी अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे रेज. मराठीत त्याला काय म्हणतो, किरण. मराठीत त्याला काय म्हणतो, किरण. किरण ओ किरण म्हणजेच रेज. किरण म्हणजेच रेज. माझं जे लेक्चर आहे ते इंग्लिश मीडियम मराठी मीडियम सगळ्यांनी बघायचं, सगळ्यांनी बघायचं. तर किरण रेज म्हणजे काय, याला काय असतो, रेजला स्टार्टिंग पॉइंट असतो पण एंडिंग पॉइंट नसतो. रेज हा वन डायरेक्शनल अनलिमिटेड असतो. एका डायरेक्शनला पूर्ण अनलिमिटेड, तुम्ही कितीही वाढवू शकता रेज, कितीही वाढवू शकता रेज. हा समजा हा रेज काय पी क्यू, तर हा काय झाला, रेजचा स्टार्टिंग पॉइंट, सुरुवातीचा बिंदू. पण रेज दुसऱ्या साईडने काय नसतो, अनलिमिटेड असतो, लिमिटेड नसतो, नसतो, अनलिमिटेड असतो, कितीही वाढवा. मग हे जे रीडिंग करताना तुम्हाला नेहमी फक्त हेच म्हणायचे, रेज पी क्यू हे बरोबर आहे. पण तुम्ही असं अजिबात म्हणू शकत नाही, रेज क्यू पी असं म्हणू शकत नाही, चुकीचं आहे. उलटा रेज येत नाही. म्हणजेच हा सूर्य आहे.
सनरेज आपण म्हणून सनरेज म्हणतो. सूर्यकिरण, सूर्यकिरण का म्हणतो आपण? सूर्य लाईन का बरं म्हणत नाही? सूर्य लाईन सेगमेंट का बरं म्हणत नाही? सूर्य रेषाखंड, सूर्य रेषा असं का म्हणत नाही? त्याचं कारण आहे का एकाच डायरेक्शनने, म्हणजे सूर्यापासून त्याचा स्टार्टिंग पॉइंट होतो रेजचा, सनरेजचा, सूर्यकिरणाचा त्याचा स्टार्टिंग पॉइंट सुरुवातीचा बिंदू कुठे आहे? सूर्यापासून. तर तो मग पृथ्वीकडे, अर्थकडे येतो. अर्थ पासून सूर्याकडे जात नाही, लगेच जात नाही, इथूनच सुरुवात होते आणि बस येतो तो सूर्याकडे. त्याच याच्यामध्ये असं रिटर्न जात नाही, म्हणून त्याला लाईन म्हणत नाही, म्हणून त्याला लाईन सेगमेंट म्हणत नाही, त्याला रेज म्हणतो, सनरेज. त्याला म्हणून सनरेज म्हणतो. रेज, किरण, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण, सूर्य किरण, सनरेज. बरोबर? सनरेज क्यूपी म्हणत नाही, उलट कधीच म्हणायचं नाही रेजला. लाईनला म्हणा, लाईन सेगमेंटला उलट सुलट कसं रीड केलं चालतं, रेजला नाही, रेजला नाही. बरोबर? रेजला नाही. अशापर्यंत अशा काय ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये आपण काय बघितलं? पॉइंट बघितला, लाईन बघितले, लाईन सेगमेंट बघितलं, रेज बघितलं म्हणजे बिंदू बघितला, रेषा बघितली, रेषाखंड बघितला आणि किरण बघितलं. मग यांचंच मिक्स करून अजून पुढच्या कन्सेप्ट काय आहेत? पुढच्या कन्सेप्ट प्लेन. प्लेन मराठीत त्याला आपण काय म्हणतो? प्रतल. हा बोर्ड सुद्धा प्लेन आहे. प्लेन म्हणजे फ्लॅट सरफेस, सपाट भाग, सपाट सरफेस, त्याला पृष्ठ म्हणू आपण. सपाट पृष्ठ, फ्लॅट सरफेस. हे पूर्ण फ्लॅट आहे, पूर्ण काय फ्लॅट आहे, फ्लॅट सरफेस. मग समजा जर मी ते दाखवण्याचा जर प्रयत्न केला, जर हा फ्लॅट सरफेस आहे, याला मी नाव देतो ए. हा जो फ्लॅट सरफेस, हा फ्लॅट सरफेस मी ह्या डायरेक्शनने कितीपर्यंतही वाढू शकतो, ह्या डायरेक्शनने वाढू शकतो, ह्या डायरेक्शनने वाढू शकतो, ह्या डायरेक्शनने वाढू शकतो. म्हणजे फ्लॅट सरफेस म्हणजे प्रतल. प्रतल हे सर्व दिशांना काय असतं? अमर्याद असतं. प्रतल हे सर्व दिशांना अमर्याद असतं. म्हणजे प्लेन is unlimited in all direction, extended in all direction, extended in all direction. all direction मध्ये तुम्ही प्लेनला एक्सटेंड करू शकता. वाढव, इकडून वाढव, तिकडून वाढव, कुठून पण वाढव, काही फरक पडत नाही. म्हणजे हा एवढा बोर्ड आहे, याच्यापेक्षा मी मोठा बोर्ड घेऊ शकतो, अजून मोठा घेऊ शकतो, अजून मोठा घेऊ शकतो. म्हणजे प्लेन, प्रतल सर्व बाजूंनी, सर्व दिशांना अमर्याद असतं. तुम्ही ऑल डायरेक्शन मध्ये प्लेनला एक्सटेंड करू शकता. बरोबर? हे झालं प्रतल. हे काय झालं? प्रतल, प्लेन. मग मला सांगा कॉनकरंट लाईन म्हणजे काय? कॉनकरंट लाईन्स म्हणजेच एक संपाती रेषा. कॉनकरंट लाईन्स एक संपाती रेषा. एक संपाती रेषा म्हणजे काय? कॉनकरंट लाईन म्हणजे काय? तर जर हा एक बिंदू दिलेला आहे, पॉइंट, तर ह्या पॉइंटमधूनच
या पॉइंट मधूनच या सर्व रेषा गेलेल्या आहेत. या पॉइंट मधूनच काय झालंय, या सर्व रेषा गेलेल्या आहेत. तर कॉन्करंट लाईन म्हणजे काय की टू ऑर मोर लाईन्स, टू ऑर मोर लाईन्स, टू ऑर मोर लाईन्स, दोन किंवा दोनापेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूमधून जात असतील, दोन किंवा दोनापेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूमधून जात असतील, त्या बिंदूला त्या सर्व लाईन्सला, त्या सर्व रेषांना काय म्हणायचं, एक संपाती रेषा. म्हणजे टू ऑर मोर लाईन्स पासिंग थ्रू सेम पॉइंट. सेम पॉइंट म्हणजेच काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूमधून जात असतील, एकाच बिंदूमधून जात असतील, त्यांना काय म्हणायचं, एक संपाती रेषा. टू ऑर मोर लाईन पासिंग थ्रू सेम पॉइंट इज कॉल्ड ॲज कॉन्करंट लाईन्स. पण त्या सर्व रेषांना काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन म्हणायचं. म्हणजे ही लाईन झाली ए, ही झाली बी, ही झाली सी आणि ही झाली डी. इकडून नका नाव देऊ, इकडून नाही. जर बाहेर तुम्ही नाव देता तर एकच नाव द्यायचं, मध्ये नाव देता येतं मग पॉईंट पॉईंट नाव द्यायचं. तर मग ए बी सी डी ह्या काय एकमेकाला कॉन्करंट लाईन्स आहेत, एक संपाती रेषा आहे. आणि ज्या बिंदूमधून त्या जातात, एकमेकाला पास करतात, त्या बिंदूला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स, एक संपात बिंदू. त्या बिंदूला, त्या पॉइंटला काय म्हणायचं, एक संपात बिंदू. ज्या बिंदूमधून या सर्व लाईन्स काय होतात, पास होतात, त्या बिंदूला काय म्हणायचं, एक संपात बिंदू. आणि त्या लाईन्सला, त्या रेषांना काय म्हणायचं, एक संपाती रेषा. कॉन्करंट लाईन्स आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स, हा पॉइंट झाला कॉन्करन्सचा. सर्व लाईन एकमेकाला तिथूनच जातात, सर्व लाईन एकमेकाला काय करतात, तिथूनच जातात. तर त्याला काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन्स. आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे एक संपात बिंदू, म्हणजे एक संपात बिंदू. बरोबर आहे, समजलं. पुढचं बघू, काय पुढचं बघू. तर बघा आता हे काय झालं, कॉन्करंट लाईन्स. आता कोलिनियर पॉइंट म्हणजेच एक रेषीय बिंदू. कोलिनियर पॉइंट्स बिंदूला बिंदूच म्हणतात, बिंदे नका म्हणू, बिंदडे नका म्हणू. जसं पॉइंटला पॉइंट्स म्हणतात, अनेक वचनी, बिंदूला अनेक वचनी बिंदूच, बिंदुडे, बिंदे असं काही म्हणू नका. तर कोलिनियर पॉइंट म्हणजे एक रेषीय बिंदू. एक रेषीय म्हणजे काय की तीन किंवा तीनापेक्षा जास्त पॉइंट, म्हणजे तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू एकाच स्ट्रेट लाईन मध्ये असतील. 3 or more than 3 are in a single straight line or lies
सिंगल स्ट्रेट लाईन म्हणजे बघा या स्ट्रेट लाईन मध्येच आहेत. हा पॉइंट ए, हा पॉइंट बी, हा पॉइंट सी हे एकाच स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. एकाच स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. मग जे पॉइंट्स एकाच स्ट्रेट लाईन मध्ये असतील, पॉइंट्स 3 or more points lies on single straight line. 3 or more points lie on single straight line. एकाच सरळ रेषेमध्ये 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू येत असतील तर त्यांना म्हणायचं एक रेषीय बिंदू म्हणजे कोलिनियर पॉइंट्स. त्यांना काय म्हणायचं? कोलिनियर पॉइंट्स. त्यांना काय म्हणायचं? कोलिनियर पॉइंट्स. मग जर मग नसतील तर त्यांना म्हणायचं नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजेच नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू हा इकडे बिंदू आहे, हा इकडे पॉइंट आहे, हा इकडे पॉइंट आहे. आता आणि ही सरळ लाईन जाते, ही यांची वेगळीच लाईन आहे. मग हे जे पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर, मग हे पॉइंट एकाच सरळ लाईन मध्ये नाहीत म्हणून यांना काय म्हणायचं? नैक रेषीय बिंदू, नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू जर एकाच सरळ लाईन मध्ये असतील तर त्यांना म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स, एक रेषीय बिंदू. आणि जर नसतील तर त्यांना म्हणायचं नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय म्हणजे काय? न एक रेषीय म्हणजे एका रेषेत नसणारे. न एक रेषीय बिंदू. नैक रेषीय म्हणजे काय? न एक रेषीय बिंदू, न एक रेषीय बिंदू, न एक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू. बरोबर? जे एका सिंगल स्ट्रेट लाईन मध्ये नाहीत त्यांना म्हणायचं नॉन कोलिनियर पॉइंट्स, नैक रेषीय बिंदू. आणि 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू लाईन मध्ये असतील, सिंगल स्ट्रेट लाईन मध्ये असतील त्यांना म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स, एक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू. बरोबर? बरोबर. तर समजलं आहे? पुढचं आहे पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषा. समांतर रेषा. समांतर रेषा पॅरलल लाईन्स म्हणजे काय? की एकाच फ्लॅट सरफेस वरती, एकाच प्लेन वरती, म्हणजे समजा हा माझा बोर्ड एक प्लेन आहे तर ह्या प्लेन वरती जर दोन लाईन म्हणजे दोन रेषा, 2 लाईन्स जर एकमेकाला क्रॉस करत नसतील, एकमेकाला छेदत नसतील, ही सरळ जाणारी एकमेकाला छेदत नसतील त्या लाईन्सला काय म्हणायचं? पॅरलल लाईन. द लाईन लाईज ऑन द सेम प्लेन बट डू नॉट क्रॉस each other is called as parallel line. ज्या रेषा एकमेकाला छेदत नाही पण त्या एकाच प्रतलावरती आहेत त्यांना काय म्हणायचं? समांतर रेषा. त्यांना काय म्हणायचं? समांतर रेषा. ही लाईन L, ही लाईन M. हे कसं लिहितो? लाईन L पॅरलल, लाईन M. लाईन L म्हणजेच रेषा L समांतर,
रेषा एम, रेषा एल समांतर रेषा एम, काय ज्या रेषा एकाच प्रतलावर असून एकमेकाला छेदत नाही त्यांना काय म्हणायचं, समांतर रेषा. त्यांना काय म्हणायचं, समांतर रेषा. लाईन lie on same plane but not cross each other. एकमेकाला ते क्रॉस करत नाही त्यांना म्हणायचं पॅरलल लाईन्स. त्यांना म्हणायचं पॅरलल लाईन्स. मग याच्याच उलट जे ते कोणत्या आहेत, इंटरसेक्टिंग लाईन्स, छेदणाऱ्या रेषा. याच्याच उलट चेंज करतो, काय इंटरसेक्टिंग लाईन्स, इंटरसेक्टिंग लाईन्स, छेदणाऱ्या रेषा, छेदणाऱ्या रेषा. एक म्हणजेच ही लाईन आहे अशी येते आणि ही लाईन अशी जाऊन ही लाईन पी, ही लाईन क्यू. म्हणजे ज्या रेषा एकाच पतलावर असून एकमेकाला छेदत असतात, त्या रेषांना काय म्हणायचं, छेदणाऱ्या लाईन रेषा. म्हणजेच लाईन्स lie on a same plane and cross each other. ते दोघांना काय करतात, क्रॉस करतात, इंटरसेक्ट करतात, छेदतात. त्याला म्हणायचं इंटरसेक्टिंग लाईन्स. त्याला काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग लाईन्स, छेदणाऱ्या रेषा. तर भूमितीमध्ये, जॉमेट्रीमध्ये ह्या साऱ्या काय आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत. अजून खूप आहे, अँगल्स आहेत, बरोबर, अँगल्स आहेत, तेही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर ह्या जॉमेट्रीच्या काय आहेत, बेसिक कन्सेप्टला आपण काय केली आहे, आजपासून सुरुवात केली आहे. तर आज काय बघितलं, पॉइंट्स, लाईन सेगमेंट, रे, कॉन्करंट लाईन, कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट्स, पॅरलल लाईन्स, इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजेच बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, एक संपाती रेषा, एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू, समांतर रेषा, छेदणाऱ्या रेषा, असं आपण सर्व बघितलेले आहे. SSC मध्ये 6 स्टँडर्ड मध्ये हा पहिलाच धडा आहे. त्याची हे माझा व्हिडिओ बघून त्याची एक्सरसाइज सॉल्व करा. CBSE मध्येही आहे, ICSE मध्ये आहे. 5th आणि 6th स्टँडर्डला त्यांनी सुद्धा काय करा, व्हिडिओ बघून त्यातली एक्सरसाइज सॉल्व करा, बरोबर, एक्सरसाइज सॉल्व करा. कोरोना आहे म्हणून शांत बसू नका. शिकताय ना, तर शिकलंच पाहिजे. कुठून शिकणार, सोनवणे सरांच्या व्हिडिओ लेक्चर्स मधून. यूट्यूबला जा, यूट्यूबला माझे व्हिडिओ लेक्चर्स रोज नवीन येत आहे. नवीन टॉपिक वरती बघा आणि शिका आणि शिकत राहा. आणि काय करा, इतरांना सुद्धा शेअर करा. काही सजेशन्स असतील तर कमेंट मध्ये द्या,
व्हिडिओच्या कमेंट बॉक्स आहे, तिथं कमेंट बॉक्समध्ये सजेशन द्या, नाही तर स्क्रीनवरती माझा नंबर आहे, त्या नंबरला मला व्हॉट्सअप करा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये जर अडचण निर्माण होत असेल, प्रॉब्लेम येत असेल, तर तो टॉपिकसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्या टॉपिकवरती सुद्धा काय येईल, लेक्चर येईल. क्वेश्चन निर्माण झाले असेल टॉपिक शिकवल्यानंतर, तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती काय करा, मेसेज करा. आपण तुमच्या शंका, माझे उत्तर, तुमचे प्रॉब्लेम्स माझ्याकडे, मी सोल्युशन देतो. माझे सोल्युशन्स आपण दोन्ही मिळून काय करू, एज्युकेशनमध्ये सिरियसनेस आणू. शिकायलाच पाहिजे. आता करोना आहे म्हणून बसून राहायचं नाही. शिका, भविष्यासाठी शिका. बेसिक नॉलेज स्ट्रॉंग करा भविष्यासाठी. भविष्यात तुम्ही तुमचं करिअर कोणतंही जरी तुम्ही निवडलं तरी त्यासाठी लागणारे बेसिक नॉलेज खूप गरजेचं आहे, आणि ते आत्ताच घ्या. वेळ वाया घालवू नका. मेहनती राहा, संयम ठेवा, सातत्य ठेवा. बरोबर. तर हे काय आहे, बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. बरोबर. घरीच राहा, सुरक्षित राहा, शिक्षण थांबवू नका, आणि बाहेर फिरू नका जास्त. काम असेल तरच बाहेर निघा. ओके. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. नेक्स्ट लेक्चरमध्ये न्यू कन्सेप्ट. ओके. थँक्यू. धन्यवाद.